डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे। विखे यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांच्या बाबतीत पक्षातच अविश्वासाचं वातावरण तयार होण्याची चिन्ह आहेत। डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे। सुजय यांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक असल्याचं सांगत राधाकृष्ण विखेंनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नसल्याचंही स्पष्ट केलंय। स्वतःहून आपण राजीनामा देणार नसून आता पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या 4.5 वर्षांपासून विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहेत। याशिवाय नगर जिल्हा परिषदेत त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे या अध्यक्षपद सांभाळत आहेत। राज्य तसेच जिल्ह्यात महत्त्वाची पदे भूषवत असताना विखे दाम्पत्याच्या मुलानं थेट भाजपाचा झेंडा हाती घेतलाय। त्यामुळे विखेंबाबत पक्षातच अविश्वासाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चेला उधाण आलं आहे। प्रतिनिधी सचिन कलम नाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।